हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? होप्स सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय आणि मी साक्षी शिंदे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर सर्वात पहिले सगळ्यांना सॉरी की आपला खूपच जास्त गॅप झालेला आहे व्हिडिओमध्ये आणि खूपच लेंदी म्हणजे खूपच जास्त हे झालं. 1-1.5-2 महिन्यांचं म्हटलं तरी चालेल. आय थिंक 1.5 महिना झाला आपले व्लॉग नाही आहेत, व्हिडिओ नाही आहेत, शॉर्ट व्हिडिओ नाही आहेत. बट आता मी व्लॉगिंग स्टार्ट करते आहे. तर आज मी व्लॉग स्टार्ट केलेलं आहे. आत्ता वाजलेले आहेत 8:30. फौजी काय अजून आलेले नाही आहेत, माझी घरातली कामं चाललेत. तर तुम्ही म्हणत होते सगळ्यांचे क्वेश्चन एकच, दीदी व्लॉग कधी येईल, तू बनवत का नाही आहे? तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील की व्हिडिओ का येत नव्हता किंवा काय प्रॉब्लेम झाला होता किंवा कसे एवढे सगळे दिवस निघून गेले. तर छानशा गप्पा मारूया या व्हिडिओमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आज पॅकिंग पण सुरू आहे आपली. आपण पुन्हा एकदा घरी चाललेलो आहे सुट्टीला. तर ती सुद्धा पॅकिंग बघायला भेटेल, श्रीषाची शॉपिंग बघायला भेटेल. श्रीषासाठी भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा. फौजी येत आहेत, माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. फौजी आले की अजून तिथून पुढचा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात. तर चला, मी जेवण काय बनवलं आहे ते दाखवते तोपर्यंत. आणि आपलं किती सगळं आपण लगेच बाहेर काढलेलं आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय घेऊन जाणार आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो चलो, स्टार्ट तर झालेलं आहे, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला, श्रीशू इथं झोपलेली आहे आणि इथं सगळं लगेज वरती काढलेलं आहे, घेऊन जायचं. हो. अँड सी, फौजीसुद्धा आलेले आहेत. 6 म्हणता त्यांनी 8:30 वाजवल्या. तर बघा, हे आहे असं सुंदर माझं किचन. आता सगळं सामान पॅक केलेलं आहे, डबे वगैरे सगळे ह्याच्यामध्ये. तर बघा, ह्याच्यामध्ये बनवले मस्त असं कारलं. ह्याच्यामध्ये वांग्याची पातळ भाजी केलेली आहे. ह्याच्यामध्ये आहे राईस, हे श्रीषाचं जेवण, हे दूध, इथे पापड तळलेत, त्यात चपात्या आहेत. आणि आता हे सुंदर अशी आता आमची रूम अशीच मोकळी राहील. तुझं बॅग मध्ये बघायचंय तुला, बघ 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 काय काय घेतलं तुझं. हा बच्चू, शिशू म्हणती माझे कपडे घेतली का नाही, मम्मीची घेतली सगळी. यावेळी पहिल्यांदा असं झाले की यावेळी मम्माचे कपडे कमी आहेत, पप्पांचे तर नसतेच नेहमीच, पण यावेळी श्रीषाचे सगळ्यात जास्त कपडे आहेत. पण शिशा म्हणते कोणता ड्रेस राहिला का बघूया. तरी पण बघते ती कोणता ड्रेस राहिला का तिचा. बघा, असं तुला पॅक करून घेऊन जा, तुला असं पॅक करून. श्रीशू, गुड मॉर्निंग श्रीशू. बघा, आमची नेक्स्ट मॉर्निंग झालेली आहे आणि आज आमची श्रीषा 5:30 वाजताच उठली आहे आणि उठून फक्त खेळत होती. पण आता 6:30 वाजलेत आणि लाईट गेलेली आहे. तर मी तिला मस्त अशी गॅलरीमध्ये घेऊन आली आहे, कारण लाईट गेली आहे तर आता तिला गरमी होते आतमध्ये. हो, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर कालपासून ब्लॉग स्टार्ट झाला, रात्रीपासून. तर आज त्याचा नेक्स्ट डे आहे. तर चला, पॅकिंग तर झाली आहे ऑलमोस्ट. बॅग पॅक करून ठेवलेली आहे. आता बेड आवरायचा आणि मस्त असं निघायचं, जेवण वगैरे बनवायचं. तर चला, पहिले फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटू. हॅलो फ्रेंड्स, तर बघा, सकाळी तुम्ही बघितलंच मी आणि श्रीषा अशा पारुशा होतो. त्याच्यानंतर भरपूर सारी घरातली कामं आवरली, सगळं सामान पॅक करून ठेवलं. त्याच्यानंतर ते आलेत. त्याच्यानंतर 9 वाजले. 9 वाजता फौजी गेले, कारण त्यांना थोडंसं काम बाकी होतं ऑफिसला, तर ते गेले.
आणि लिटरली त्यांनी मला सांगितलेलं की मी 9 वाजता गेले, मला म्हटले मी 11 वाजता येतो. 11 म्हणत त्यांना 2 वाजल्या घरी यायला. आणि मग श्रीशाला मी आज लवकर अंघोळ घातलेली 9-9:30 वाजताच. आणि तिला आज जरा ताप आला आहे. नेमका तिला आज घरातून बाहेर जायचं आहे किंवा आज जायचंच आहे आणि तेव्हाच तिला ताप आला आहे. मग तिला औषध वगैरे दिलं. मग ती असं थोडंसं नाही का किरकिर करत होती, चिरडत होती. त्याच्यामुळं मला झालंच नाही कुठलं काम करायला. मग माझी आंघोळच राहून गेली. मी स्वयंपाक वगैरे बनवलं ती झोपल्यानंतर. मग जेव्हा आत्ता फौजी आले त्यांनी श्रीशाला घेतलं, त्याच्यानंतर मी आत्ता आंघोळ केली मस्त. आणि ते आत्ता पाणी आणायला खाली गेले कारण पाणी संपलं होतं, त्यांना जेवण करायचं आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 2:30. तर बघा इथून पुढचे सगळे ब्लॉग कसे असतील आणि जे पेंडिंग ब्लॉग आहेत पाठीमागचे ते पण आता मी एक पोस्ट करेल, कारण घरी गेल्यानंतर फ्री टाईम असणार आहे माझ्याकडं. सो बरेच जणांच्या कमेंट येत होते की तू श्रीशाला घेऊन कशी कामं करते किंवा इथं सगळं कसं हँडल करते. तर ते सगळ्यांना बघायचं होतं. पण मी जेव्हा तिकडून रिटर्न इकडे येईल त्याच्यानंतरच मग ते सगळे रुटीन तुम्हाला बघायला भेटतील. तर सगळं बघा, स्किप करू नका व्हिडिओ. आणि अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळेजण मला म्हणत होते की साक्षी दीदी व्हिडिओ का येत नव्हते किंवा तू इकडे आल्यापासून व्हिडिओ का बंद होते. तर सगळ्यात पहिली आणि मेन गोष्ट म्हणजे की श्रीशा लहान होती. जरी ती शांत, पहिली मी तुम्हाला सांगितलं पहिल्या ब्लॉगमध्ये की ती खूप जास्त रडते किंवा त्रास देते. तर आत्ता इकडे आल्यानंतर पण तिकडे आता तिला त्या वातावरणाची सवय झालेली होती. नंतर आम्ही इकडे आलो. मग इकडच्या वातावरणामध्ये तिला थोडंसं टाईम लागला सेट व्हायला. कारण इथं असं होत होतं की मी तिला जेव्हा खाली ग्राउंडमध्ये घेऊन जात होती तेव्हा तिच्या अंगावरती असे पिंपल होते लाल कलरचे. तर इथे आम्ही 2-3 वेळा हॉस्पिटलला गेलो. तर ते डॉक्टर बोलले की तिला मातीची ॲलर्जी होती आहे खाली इथं. आणि ते कबूतर वगैरे भरपूर आहेत आमच्या कॅम्पमध्ये. आता जे कॅम्पमधले व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच असेल. तर मग डॉक्टर म्हटले त्याचे जे पीस वगैरे असतात तर त्याच्यावरती काहीतरी असतं, एक त्यांनी काहीतरी नाव घेतलेलं. तर म्हणले ते जरी कपड्यांवरती उडलं वगैरे बाहेर तुम्ही सुकायला घालता कपडे किंवा तिला तू खाली घेऊन जातेस त्याच्यामुळं पण तिच्या ॲलर्जी होत असेल अंगाला. तर त्याच्यामुळं मग तिचं ते चालूच होतं सारखं, तिच्या अंगाला येतच राहायचं. पण मग विचार केला की जर तिला खालीच नाही घेऊन गेलं तर मग तिला कधी सवय व्हायची इथल्या वातावरणाची किंवा लोकांची. घरी पण ती घरातच असायची. मग हे बोलले जाऊ दे, थोडासा गॅप घे, थोडंसं सोशल मीडियाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. मग आम्ही डिसिजन घेतला की पूर्ण टाईम तिला द्यायचा किंवा पूर्ण वेळ तिच्यामध्ये. मग माझं असं होतं कामं वगैरे सगळे लवकर आवरते. ती जेव्हा झोपीत असते तोपर्यंतच मी सकाळची सगळी कामं आवरून घेते, कारण ती सकाळची छान झोप घेते. त्याच्यामुळे माझी कामं सकाळचीच आवडतात. पण त्याच्यानंतर मग ती उठलं की तिचं बनवायचं खायला, मग तिला खायला द्यायचं, मग तिची आंघोळ, मग तिची झोप. त्याच्यानंतर मग दुपारी फौजी येणार, मग त्यांचं जेवण आणि बरंच काही. मग संध्याकाळी तिला बाहेर वगैरे घेऊन जायचं. मग असं पण आता ती एकदम प्रॉपर सगळी सेट झाली आहे व्यवस्थित. पण आता आम्ही चाललो आहे घरी. नाही तर ती सुद्धा लाईफ तिची सगळी तुम्हाला आमचं कसं डेली रुटीन आहे ते तुम्हाला दाखवलं असतं. तिचं कसं आहे, माझं कसं आहे किंवा आम्ही दिवसभरात काय काय करतो, कसा टाईम स्पेंड करतो हे पण सगळं तुम्हाला दाखवलं असतं. बट आत्ता आम्ही चाललेलो आहोत सुट्टी. तर जेव्हा सुट्टीवरून येऊ त्याच्यानंतरसुद्धा आमचे हे सुंदर असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर त्याच्यामुळेच माझा भरपूर सारा गॅप झाला होता आणि माझ्या फोनचा पण थोडासा प्रॉब्लेम येत होता. सो त्याच्यामुळं मी थोडंसं दुर्लक्षच केलं या सगळ्या गोष्टींकडं. कारण फर्स्ट प्रायोरिटी आता श्रीशा आहे. त्याच्यानंतर आता मध्ये सगळं वातावरण खराब झालेलं तुम्हाला माहिती आहे, पाकिस्तान आपल्याकडं. सो त्याच्यामुळं पण मग इकडे पण थोडंसं ऑपरेशन वगैरे चालू होतं. छत्तीसगडमध्ये पण तुम्ही ती पण न्यूज ऐकली असेल. तर मग फौजींना भरपूर सारी कामं, ड्युट्यावरती ड्युट्या, मग त्यांना घरात टाईम भेटत नव्हता. मग माझं पण हिला घेऊन सगळं घरातलं मॅनेज करणं, त्याच्यामुळं पूर्ण गॅपच होत गेला. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये इतकं वातावरण ते असं क्रिएट झालं होतं की मग त्याच्यामध्ये नाही मला असं बरोबर वाटलं की आपण ब्लॉग बनवावे आणि टाकावे किंवा त्याच्यावरती काहीतरी बोलावं. कारण फौजीची प्रत्येक बायको तिला लाईफ माहिती असते काय आहे काय नाही येते. त्याच्यामुळं मग लोक उगाच जे प्रायव्हेट लोक आहेत त्यांना काही माहीत नसतं, पण मग ते उगाच कमेंट करायला फक्त त्यांची कामं आवरणार, घरात कलेश करायचे आणि मग ते टाईमपास म्हणून फोन बघायचा आणि मग काहीतरी कमेंट करायच्या. हे फालतू लोकांची कामं असतात.
त्यांना रिअल लाईफ माहीत नसते की काय आहे. आम्ही दाखवत नाही, आम्ही हसतो, आम्ही मजा मस्ती करतो, आम्ही फक्त एन्जॉयचे पल तुम्हाला म्हणजे एक एन्जॉय केलेले आम्ही सगळे क्षण तुमच्यासोबत शेअर करतो. मग तुम्हाला असं वाटतं की बाई यांची किती मजा आहे, किती खुश राहतात, यांचं असं यांचं तसं, पण रिअल लाईफ तुम्हाला माहीत नसते. सो त्या प्रायव्हेट नालायक लोकांसाठीच मग थोडासा गॅप झाला. पण आत्ता सगळं व्यवस्थित आहे आणि श्रीषासुद्धा आता खूप छान सेट झाली आहे इथं. सो पण आता आम्ही चाललो आहे घरी. त्याच्यामुळंच हे कारण होतं की माझा इतका मोठा गॅप झाला व्हिडिओमध्ये. पण इथून पुढे नाही होणार, इथून पुढे मी त्याची काळजी घेईल. इथून पुढे आत्ता कंटिन्यू आपले व्हिडिओज येतील, कारण तिलासुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. आता तीसुद्धा खूप सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटी करते, खूप सुंदर सुंदर बोलते, तोंडातून एक एक वर्ड काढते, तर ते खूप छान वाटतं. असं वाटतं की तिच्यासोबत म्हणजे काम करायची पण इच्छा नाही होत, फक्त असं तिचं कौतुक बघावं असं वाटतं. तर ते सगळंसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर चला मी तुम्हाला पॅकेजिंग दाखवते. रिझन जे होते तर ते तुम्हाला समजले. प्लस तिचे भरपूर सारे अन्नप्राशनचा व्हिडिओ म्हणा किंवा तिचे हेअरकट जे आम्ही एक बट काढून आलो होतो घरून लास्ट टाईम, ती 5 मंथची झाली तेव्हाच मी इकडे आलते ना, मग तेव्हाच तिची एक बट काढलेली. तर तो हेअरकटचा व्हिडिओ म्हणजे भरपूर सारे पेंडिंग व्लॉग पण आहेत, व्हिडिओज आहेत, तर ते पण तुमच्यापर्यंत घेऊन यायच्यात आता. पण त्याच्या आधी हा आपल्या पॅकेजिंगचा व्हिडिओ आणि एवढे दिवस व्हिडिओ का येत नव्हते याच्यावरती मला बोलावंसं वाटलं सगळ्यात पहिले, त्याच्यामुळे मी हे बोलली आणि आता हा व्हिडिओ बनवते आहे. आता दुपारनंतर मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटते आहे, कारण खूप घाई सुरू आहे, सगळी घाई सुरू आहे. तर आता बघा पॅकेजिंग झालेली आहे, दाखवू नाही शकले त्यासाठी सॉरी. पण बारामतीमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा तर तुम्ही नक्कीच बघचाल. तर मी पण आता रेडी आहे आणि फौजीवरती गेले आयूकडं. आयू सर्वांना माहितीच आहे. बाकी सगळं पॅकिंग वगैरे झाले बघा, सगळं सामान वगैरे सेट करून ठेवलेले. सो चलो आता बघा इथून पुढची जर्नी कशी होती आहे, काय होती आहे. सो चला मला पण वरती जायचं भेटायला, तुम्हाला पण भेटवते माझ्यासोबत. चला. तो स्मार्ट ही दिखती है, तेरा जूड़ा ही स्मार्ट है सबसे, सब तेरे जूड़े की फैन है. बहुत देख उसको बुखार, माथा तो पूरा गर्म है उसका. दादा सो रहा है तेरा, नहीं तो अभी तक दादा तेरे को दादी बना देता. जल्दी आ जाना ठीक है. शोनी को बोल बगू बोल. आयु मैं किसी का दोस्त को वो जा रही है बगू बगू बोल. जल्दी आ जाना. जल्दी आ जाओ. मैं तुझे कार में बिठाऊंगा. कार में बिठाऊंगा. तुझे नहीं बिठाऊंगा. सुन ले. मुझे क्यों नहीं बिठाएगा आयु, क्यों आयु, फिर मैं रो दूंगी. खाना खाएगी. आयु नहीं बिठाएगा. आयु इधर देख, मेरी तरफ देख, तेरा फोटो निकालती इधर देख. काटती नहीं है, अभी बड़ी होगी तो काटेगी. बघा आम्ही येताच हॉस्पिटलमध्ये आलो, कारण तिला ताप येतच होता, येत जात होता, म्हणजे एकदमच वाढायचं, एकदमच कमी होत होता आणि आम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं होतं. सो म्हटलं नको रिस्क घ्यायला किंवा डायरेक्ट जायला. मग आम्ही आलो हॉस्पिटलला. तर जास्त नंबर नव्हते, नंबर पण लगेच भेटला. मग पटकन तिचं चेकअप केलं. त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर हॉस्पिटलमधून, कारण लगेच त्यांनी चेकअप करून घेतलं तिचं हॉस्पिटलमध्ये, तिला औषध वगैरे दिली. त्याच्यानंतर आमची 8 वाजता ट्रॅव्हल्स होती, 8:30ला. मग हॉस्पिटल झालं की आम्ही लगेच जेवण करायला हॉटेलला आलो. हे हॉटेल प्रत्येकाला माहीत असेल, कारण माझ्या बरेच ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही हे हॉटेल पाहिलेलं आहे की आम्ही इथेच येतो. सो ती जरा रडत होती, त्याच्यामुळं तिचे पप्पा तिला घेऊन फिरत होते आणि मी ऑर्डर यायची वाट बघत होती, कारण तिला औषध वगैरे आम्ही इथं आलेलंच दिलं होतं लगेच. आणि औषध तिने पिल्यानंतरच ते तिला घेऊन फिरत होते मस्त.
त्याच्यानंतर खूप घाईघाई जेवण केलं कारण जरा लेट ऑर्डर आली. त्याच्यानंतर बघा आम्ही आलो ट्रॅव्हल्समध्ये. आता हे तुम्हाला ट्रॅव्हल्समध्ये दिसत असेल कारण आम्ही वरती चढताना वगैरे काहीच नाही घेतलं. याच्यासाठी किती झोपी गेली होती आणि मला पण उलटीची गोळी घ्यायची होती कारण मला ट्रॅव्हल्स अजिबात सूट होत नाही. सो मग मला हे काढून देत होते टॅबलेट आणि मग हे बाकीचे सगळे चढत वगैरे होते. तर तुम्ही हे बघू शकता. त्याच्यानंतर आता डायरेक्ट उद्या सकाळीच व्हिडिओ सुरू होईल जेव्हा आम्ही सगळं ऑइली चेहरा झालेलं आहे आणि आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये उतरलेलो आहे. ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला टाईमच नाही भेटलं की आम्ही ब्लॉगमध्ये बोलू किंवा काय, कारण ट्रॅव्हल्स लेट 9 वाजता होती आणि बबडा आमचं झोपायला आलेलं दुबई. त्याच्यामुळं मी कॅमेराच नाही चालू केला. तर जेव्हा हॉटेल भेटेल तर आम्ही तेव्हा तुम्हाला कळवू आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग येऊ. चलो बच्ची. आणि हा शूट डायरेक्ट मी हॉटेलमध्ये आल्यानंतर सुरू केला कारण तिला रिलॅक्समध्ये खाली झोपवलं. तिचं डायपर वगैरे चेंज करायचं होतं मला. सो मग मी पटकन असं तिला फ्री केलं जरा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला आणि सगळं सामान वगैरे बघा. फायनली आम्ही आलो रूममध्ये आणि मस्त आता चालला आहे आराम. आमचं बच्चू खेळत बसलेलं आहे आणि फौजींनी आत्ताच AC आणि TV चालू करून घेतलेलं आहे त्यांच्याकडून. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते हैदराबादमध्ये. तर इथून पुढचा जो असेल तो नेक्स्ट ब्लॉग असेल कारण मग खूप लेंदी नको व्हायला ब्लॉग. तर बघा आता हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आता इथून आम्ही जरा फिरायला पण जाणार आहे बाहेर तर ते सुद्धा बघा आणि कुठे जाणार आहे हे सुद्धा बघा की कुठे जाणार आहोत. आमच्या श्रीषाला घेऊन फिरायला. कुचू आमची श्रीषा अशी आहे घरी इतकी रडती पण तिला ट्रॅव्हलिंग इतकं आवडतं की काल जशी आमची ट्रॅव्हलिंग सुरू झाली आहे किंवा ती फर्स्ट ट्रॅव्हल तिने जेव्हा केलं तर तिने बिलकुल त्रास नाही दिला. आणि आज पण सकाळपासून नुसतं मॅडम खेळत आहेत. तिकडे बघा हो नुसती खेळतीये. तर चला स्किप करू नका बघा. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा, लाईक कमेंट शेअर करा. आणि अजून जर काही तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर ते तुम्हाला भेटून जातील. सो बाय 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 बाय. काय ग दादा दादा बोल ग श्रीषा. दादा फुरक्या वाजवूनच आजारी पडतं आमचं बाळ. फुरकी वाजवतं फुरकी.